नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल महाजन, रेणुका कॉलेज, बेसा, नागपूर. मित्रांनो, आज आपण धर्म या संकल्पनेची भारतीय नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. धर्म या शब्दाचा प्रयोग करीत असताना आपल्याला साधारणतः हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म अशाच धर्मांबद्दल चर्चा करणार आहोत असे साधारणतः वाटू शकते. परंतु तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून धर्म या संकल्पनेचा किंवा या शब्दाचा नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे आणि त्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो याचं विवेचन आपण करणार आहोत. साधारणतः धर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत. यापैकी मी आताच सांगितलं, सुप्रसिद्ध व रूढ अर्थ म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिस्ती धर्म अशा शब्दप्रयोगातून प्रतीत होणारा अर्थ. या अर्थाचा मानव आणि विश्व यावर नियंत्रण ठेवणारी एक अतिमानवीय शक्ती असून त्याचे स्मरण ठेवून त्याच्या आज्ञा म्हणून जीवनातील कर्म करीत राहणे हे सांगता येईल. म्हणजेच मानवाबद्दल किंवा या धर्म या शब्दाचा किंवा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म किंवा ख्रिस्त धर्म असे शब्दप्रयोग जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय आहे, तर त्याचा नेमका अर्थ आपल्याला असं दिसून येतो की मानव आणि विश्व यावर नियंत्रण करणारी कुठली तरी एक शक्ती आहे, एक अमानवीय शक्ती आहे. हे आपण स्वीकारून त्या शक्तीने दिलेल्या आज्ञांच्या आधारावर जीवनातील विविध कार्य करीत राहणे असा हा एक अर्थ आपल्याला याच्यापासून निष्पन्न होताना दिसून येतो. अर्थात हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती किंवा अन्य कुठल्याही धर्मानी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आज्ञा म्हणून स्वीकार करायच्या आणि त्यानुसार कर्म करीत राहणे असा धर्म शब्दाचा अर्थ आहे. धर्म शब्दाचा आणि त्याच्या अर्थाचा इतिहास फार प्राचीन काळापासून आढळून येतो. धर्म हा शब्द ध्रुव या धातूपासून निर्माण झाला असून त्याचा अर्थ होतो धारण किंवा पोषण करणारे, टिकून धरणारे तत्व. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की जे धारण करता येण्यायोग्य आहे किंवा जे स्वीकार करण्यायोग्य आहे, ज्याचं पोषण करता येईल, जे टिकून ठेवणार आहे, असं जे काही तत्व आहे ते म्हणजे धर्म होय. प्रत्येक व्यक्तीस तिची कर्तव्य सहज प्राप्त असतात. व्यक्ती अंतराळात जन्मास येत नाही, तिच्या भोवती सामाजिक परिसर असतोच. त्या परिसरात समाजाच्या नीती नियमांना काही स्थान प्राप्त झालेले असते. त्या स्थानाला अनुलक्षून व्यक्तीची कर्तव्ये आपोआपच नियत झालेली असतात. गीताकालीन वर्णव्यवस्था एक सामाजिक आदर्श होता. व्यक्तीच्या कर्माची त्यानुसार विभागणी होत असे. चातुर्वर्ण व्यवस्था त्या काळात निर्माण झालेली होती. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याची कर्तव्य ही मिळत असतात किंवा त्याची कर्तव्य त्याला प्राप्त होत असतात. व्यक्ती काही आपोआपच जन्माला आलेला नाहीये, तर तिच्यामध्ये एक काय असं म्हणता येईल आपल्याला की एक सामाजिक परिसर असतो. त्या समाजात, ज्या समाजात तो राहतो त्या समाजात काही नीती नियमांचे त्याला पालन करायचे असते. त्या समाजात त्याचं एक विशिष्ट स्थान असतं आणि त्या स्थानाला अनुलक्षून काही कर्तव्य, काही कृती, काही नियम त्याला पाळायचे असतात. जसं आपल्याला लक्षात येईल की गीताकालीन वर्णव्यवस्था, या वर्णव्यवस्थेत ही जी वर्णव्यवस्था निर्माण झालेली होती, ही वर्णव्यवस्था समाजाला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी निर्माण झालेली होती. तर या वर्णव्यवस्थेत आपल्याला 4 वर्ण दिसून येतात: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ब्राह्मणांचं विशिष्ट स्थान समाजात होतं आणि त्या अनुरूप त्यांची कुठली तरी कर्तव्य होती. त्याचप्रमाणे क्षत्रियांच्या अनुरूप कुठली तरी कर्तव्य होती, वैश्यांच्या अनुरूप कुठली तरी कर्तव्य होती आणि शूद्रांच्या अनुरूप सुद्धा कुठली तरी कर्तव्य होती. म्हणजेच व्यक्तीला प्राप्त झालेलं समाजातलं स्थान आणि त्यानुसार कर्म करणे किंवा त्यानुसार कृती करणे किंवा त्यानुसार कर्तव्य प्राप्त होणे, या सर्वांचा अंतर्भाव धर्म या शब्दामध्ये किंवा धर्म या संकल्पनेमध्ये होत असतो असं आपल्याला इथे म्हणता येईल. उपरोक्त विवेचनावरून असे लक्षात येते की व्यक्तीच्या कर्तव्यानुसार किंवा आचरणानुसार धर्माचे साधारण धर्म आणि स्वधर्म असे 2 प्रकार केलेले आहेत. तर आता व्यक्तीचं जे काही कर्तव्य असेल, जे काही आचरण असेल, त्याच्या आधारावर धर्माचे 2 भाग केले जातात. एक तर साधारण धर्म आणि दुसरं स्वधर्म.
पुन्हा मी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की भारतीय नीतिशास्त्र किंवा तत्वज्ञान यामध्ये आपल्याला धर्म या शब्दाचा जो अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ आहे धर्म म्हणजे कृती किंवा धारण करण्या योग्य कर्म किंवा धारण करण्यायोग्य कृती, जी कृती आपण धारण करू शकतो, जी कृती स्वीकार्य आहे, अशा सर्व कृतीला किंवा क्रियांना किंवा कर्तव्यांना धर्म असं म्हटलेलं आहे. तर धर्माचे दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत. ते कुठले आहे? एक आहे साधारण धर्म आणि दुसरा आहे स्वधर्म. तर या सध्या या व्हिडिओमध्ये आपण साधारण धर्माची विस्तृत चर्चा करणार आहोत. तर थोडासा भेद मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की साधारण धर्म आणि स्वधर्मामध्ये काय आहे. साधारण धर्म हे जे किंवा साधारण कर्तव्य किंवा साधारण कृती ह्या अशा कृती आहेत की या कृतीचे समाजातील प्रत्येक व्यक्तीला याचे पालन करायचे असते. याच्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे. म्हणजे जसं वर्ण व्यवस्थेपैकी या वर्णांनी हे साधारण धर्म पाळायला पाहिजे आणि या वर्णाने धर्म पाळायला नको असं नाही. साधारण धर्म हे सर्वांसाठी समान असतात. परंतु स्वधर्म म्हणजे प्रत्येकाचे स्वतःचे धर्म. ज्याप्रमाणे ब्राह्मणांचे स्वधर्म म्हणजेच ब्राह्मणांचे स्वतःचे कर्तव्य, क्षत्रियांचे स्वधर्म म्हणजे क्षत्रियांचे स्वतःचे कर्तव्य, वैश्यांचे स्वधर्म म्हणजे वैश्यांचे स्वतःचे कर्तव्य. वैश्य ब्राह्मणांची कर्तव्य करू शकत नाही किंवा करू शकत नाही असं त्या काळी म्हणण्यात येत असे. परंतु स्वधर्म मात्र असं साधारण धर्म मात्र असं नाही. साधारण धर्म हे प्रत्येकांना पाळायचे होते. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची गट किंवा व्यवस्था किंवा जाती नव्हती. म्हणजे जाती, गट आणि व्यवस्था यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना जे आवश्यक कर्तव्य करावे लागत होते त्या कर्तव्यांना साधारण धर्म असं म्हणतात. मनूच्या काळामध्ये त्याचप्रमाणे प्रत्येकाने साधारण धर्म आचरावास पाहिजे. त्याच्या मतानुसार एकूण 10 प्रकारचे साधारण धर्म आहेत. तर साधारण धर्म किती आहेत? 10 प्रकारचे आहेत, जे सर्वांना त्याचे पालन करायचे आहे. पहिला आहे धृती अथवा धैर्य. जेव्हा कोणी आपल्यासोबत काही वाईट करीत असेल तर त्याचा बदला न घेता त्या अयोग्य कृती करणाऱ्याला राज्य नियमाच्या स्वाधीन केले पाहिजे. कित्येक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की अयोग्य कृतीचा प्रतिकार राज्य देखील करू शकत नाही. अशा अवस्थेत अधीर होणे देखील धर्माविरुद्ध मानले जाते. म्हणजेच काय म्हणायचं आहे की प्रत्येक व्यक्तीने धैर्य या धर्माचं पालन करायला पाहिजे. जर एखादा व्यक्ती आपल्यासोबत अनैतिक कृती करत असेल किंवा वाईट कृती करत असेल किंवा आपल्यासोबत अयोग्य आचरण करत असेल तर अशा व्यक्तीला शिक्षा स्वतः न देता त्याला राज्य नियमांच्या अधीन करायला पाहिजे. कधी कधी होऊ शकते की राज्य नियमही त्या वाईट कृतीबद्दल त्या व्यक्तीला शिक्षा देण्यास काय होऊ शकते, शिक्षा देऊ शकत नाही. तर अशा वेळेस अस्थिर न होणे, अधीर न होणे, बरोबर आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःहून शिक्षा देण्याचा प्रयत्न केला, स्वतः शिक्षा देण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते आचरण कसं होईल? धर्माविरुद्ध होईल. तुम्ही धैर्य पाळत नाही, धैर्य ह्या धर्माचं पालन करत नाही असं होईल. उदाहरणार्थ 1947 रोजी पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा निर्वासित हिंदू बरोबर अशीच अवस्था निर्माण झाली होती. अयोग्य कृती करणाऱ्यांना हिंदुस्थान आणि पाकिस्तान सरकार दंड देऊ शकत नव्हते. अशा वेळी धैर्य धारण करण्याशिवाय कोणताच उपाय नव्हता. म्हणजे आपल्याला असं म्हणतील की आपल्याला माहित आहे की 1947 मध्ये भारत देशाची फाळणी झाली. पाकिस्तान आणि भारत किंवा हिंदुस्थान वेगळे झालं. आता प्रश्न असा निर्माण होतो की पाकिस्तानी लोकांनी हिंदू सोबत वाईट कृत्य केले तर हिंदू लोकांनी पाकिस्तानी लोकांसोबत वाईट कृत्य केले. परंतु असे कृत्य करत असताना हिंदुस्थान सरकार किंवा पाकिस्तान सरकार कुणालाही दंड देऊ शकत नव्हती. अशा वेळेस हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोन्ही सरकारांनी अधीर नव्हता धैर्य धारण केलं. कारण त्याकरिता दुसरा कुठलाही उपाय आपल्याला दिसून येत नाही. धैर्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत हिमतीने कार्य करण्याची मानसिक शक्ती होय. धैर्याची भावना प्रत्येक मानवाच्या अंगी असायला पाहिजे. आता कसं आहे की प्रतिकूल परिस्थिती असेल, अयोग्य परिस्थिती असेल तर अशा वेळेस माणसाने हिमतीने कार्य करण्याची जी माणसामध्ये हिमतीने कार्य करण्याची जी मानसिक शक्ती असते त्याला धैर्य असं म्हणतात. धैर्याची भावना प्रत्येक मानवाच्या अंगी असायला पाहिजे. म्हणजेच याच्यासाठी कुठल्याही जात, गट किंवा व्यवस्थेची आवश्यकता नाही. यानंतर आपल्याला दुसरा जो साधारण धर्म दिसतो तो आहे क्षमा. क्षमतेच्या भावने क्षमेच्या भावनेला प्राचीन काळापासून मनुष्याचा धर्म मानलेला आहे. समजा एखाद्याकडून आपल्या तसेच समाजाच्या संदर्भात अनपेक्षितपणे अयोग्य कृती घडली तर त्याला माफ करण्याची इच्छावृत्ती आपल्यात व समाजात असली पाहिजे. म्हणजे क्षमेत काय सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीकडून अनपेक्षितपणे इच्छा नसतानाही जर वाईट कृती घडली
तर अशा व्यक्तीला काय करायला पाहिजे? माफी द्यायला पाहिजे, माफ करायला पाहिजे, कारण त्यांनी ती कृती जाणून बुजून केलेली नाही. जेव्हा एखाद्याची इच्छा नसतानाही अथवा अज्ञानातून अयोग्य कृती केली जात असेल आणि अयोग्य कृती करणाऱ्याला त्या कृतीचे भान झाल्यावर जर पश्चाताप होत असेल तर अशा व्यक्तीला अपराधाची शिक्षा न देता क्षमा करणे आहे. समजा माझ्या हातून अनपेक्षितपणे एखादी कृती घडली. इथे उदाहरण घेतलेलं आहे आपण की एखादा आंधळा व्यक्ती रस्त्याने चालत असताना रस्त्याच्या काठावर असलेल्या माठाच्या दुकानावर पडतो आणि कुंभाराचे यावेळेस नुकसान होते. आणि जर म्हाताऱ्या व्यक्तीला किंवा आंधळ्या व्यक्तीला हे लक्षात आलं की ही कृती माझ्याकडनं अनपेक्षितपणे झालेली आहे आणि त्याच्यासाठी जर तो पश्चाताप व्यक्त करत असेल तर अशा वेळेस त्या कुंभाराने त्या आंधळ्या व्यक्तीला क्षमा करायला पाहिजे. आणि ही जी क्षमेचा जो धर्म आहे हा धर्म प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. हा जर एखाद्या व्यक्ती जाणून बुजून कृती करत असेल आणि केल्यानंतर त्याला त्या कृतीचा पश्चातापही होत नसेल तर अशा वेळेस मात्र त्याला क्षमा करू नये, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची क्षमेची भावना दाखवू नये. परंतु जर एखादा व्यक्ती अनपेक्षितपणे इच्छा नसतानाही अज्ञानाने जर एखादी कृती करत असेल आणि त्या कृती झाल्यानंतर जर त्याला त्याचा पश्चाताप होत असेल तर अशा व्यक्तीला क्षमा करायला पाहिजे. क्षमेस पात्र ठरण्याकरिता पश्चाताप ही एक आवश्यक आणि अनिवार्य अट आहे. जर व्यक्तीला पश्चाताप होत नसेल तर मात्र तो क्षमेस पात्र नाही आणि म्हणून क्षमेसाठी पश्चाताप किंवा ही एक कशी आवश्यक आणि अनिवार्य अट आहे. जी व्यक्ती सर्व जाणूनही अपराध करते आणि आपल्या कृतीबद्दल पश्चाताप व्यक्त करीत नसेल तर अशी व्यक्ती क्षमेस पात्र ठरत नाही. दया आणि क्षमा यात भेद आहे. आता मी मगाशीच सांगितलं की एखादा व्यक्ती जाणून बुजून जर एखादी कृती करत असेल आणि पश्चातापही व्यक्त करीत नसेल तर अशी व्यक्ती कधी क्षमेस पात्र ठरत नाही. इथे आपण क्षमा आणि दया या गोष्टीमध्ये भेद करणार आहोत. उदाहरणार्थ एखादी स्त्री परिणामाची कल्पना असतानाही एखाद्या व्यक्तीची हत्या करते. अशा वेळेस लहान मुलाकडे पाहून त्या स्त्रीला देहदंडाची शिक्षा न देता आजन्म कारावासाची शिक्षा देते तेव्हा ती दया असते. आता क्षमा मी सांगितलं की क्षमा काय आहे की एखादी व्यक्ती अज्ञानाने अनपेक्षितपणे एखादी कृती करत असेल आणि ती कृती घडल्यानंतर जर त्याला त्या कृतीचा पश्चाताप होत असेल तर अशी व्यक्ती क्षमेस पात्र आहे. परंतु दया काय आहे की एखादी व्यक्ती जाणून बुजून एखादी कृती करत असेल म्हणजे त्या व्यक्तीला ही कृती केल्यानंतर त्याच्या परिणामाची कल्पना असेल परंतु अशा वेळेस तिची जी परिस्थिती आहे त्याच्याकडे लक्ष देऊन जर एखादा व्यक्ती तिला शिक्षा न देता किंवा कमी शिक्षा देत असेल तर त्याला आपण दया असं म्हणू. उदाहरणार्थ त्यांनी उदाहरण घेतलेलं आहे की एखादी स्त्री तिला माहित आहे की खून केल्यानंतर मला देहदंडाची शिक्षा मिळू शकते तरी पण ती खून करते. परंतु अशा वेळेस न्यायाधीश तिच्या लहान मुलाबाळांकडे लक्ष देत असेल, तिच्या फॅमिलीकडे लक्ष देत असेल आणि अशा स्त्रीला देहदंडाची शिक्षा न देता जर आजन्म कारावासाची शिक्षा देत असेल तर अशा वेळेस न्यायाधीशाने तिला क्षमा केलेलं नसून तिच्यावर दया दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे क्षमा आणि दया यामध्ये आपल्याला भेद दिसून येतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक व्यक्तीने क्षमा हा धर्म पाळायला पाहिजे किंवा क्षमा या धर्माचे पालन करायला पाहिजे. तिसरा जो साधारण धर्म आहे तो आहे दम. दम याचा अर्थ मनावर नियंत्रण ठेवणे. प्रत्येक मनुष्याने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. समजा तो मनाचा दास झाला तर परमध्येयाची प्राप्ती होऊ शकणार नाही. तुम्हाला माहीतच असेल की मानवी मन हे उथळ पाण्याप्रमाणे चंचल असतं. ते कधी इकडं पळतं तर कधी तिकडं पडतं. ते नेहमी सैरावैरा पळत असतं. तर प्रत्येक माणसाने आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि या मनावर नियंत्रण ठेवणाऱ्या क्रियेलाच दम असे म्हणतात. कारण जर मनावर नियंत्रण नसेल तर मात्र मनुष्य इच्छित ध्येयाची प्राप्ती करू शकणार नाही. दुसऱ्या शब्दात मनाला चांगल्या मार्गाकडे वळविणे म्हणजे दम होय. मन नेहमी कसं असतं वाईट मार्गाकडे वळत असतं. कारण चांगला मार्ग हा थोडासा कठीण असतो, वाईट मार्ग हा थोडासा सोपा असतो. तर मन नेहमी कसं असतं वाईट मार्गाकडे वळत असतं. परंतु मनाला नेहमी चांगल्या मार्गाकडे वळविणे म्हणजे दम होय. दम हे इंद्रिय निग्रहपेक्षा वेगळी गोष्ट आहे. उदाहरणार्थ एखादा मनुष्य जर परस्त्रीला पाहून आकर्षित झाला आणि त्याच्या मनात तिच्या सहवासाची इच्छा निर्माण झाली परंतु लोक समाज यामुळे तसे तो करू शकला नाही तर इथे इंद्रिय निग्रह आहे पण दम नाही. दमनाचा
दम हा मनाचा विषय आहे, इंद्रियांचा नाही. आता त्यांनी उदाहरण घेतलेलं आहे की दम आणि इंद्रिय निग्रह वेगवेगळं आहे. इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण, परंतु दम म्हणजे मनावर नियंत्रण. मनाला चांगल्या गोष्टीकडे वळविणे म्हणजे दम, इंद्रियांवर नियंत्रण नाही. जसं आता आपण एक उदाहरण इथे घेतलेलं आहे की एखाद्या मनुष्याला परस्त्रीला पाहून तो तिच्याकडे आकर्षित होत असेल आणि त्याच्या मनात तिच्या विषयीचे सहवासाची इच्छा होत असेल, तर इथे दम आहे का? नाही, कारण तो इथे आपल्या मनाला चांगल्या दिशेकडे वळवत नाहीये किंवा त्याचं मनावर नियंत्रण नाहीये. परंतु म्हणजे त्याची मनात सहवासाची इच्छा निर्माण, परंतु समाज काय म्हणेल, लोक काय म्हणेल, या भीतीपोटी जर तो तसे करत नसेल, तर अशा वेळेस तो दम या धर्माचं पालन करत नाहीये, तर तो इंद्रिय निग्रह म्हणजे तो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आहे. कारण इंद्रिय निग्रह हा इंद्रियांचा विषय आहे, तर दमाचा विषय मन हा आहे. आणि म्हणून दम आणि इंद्रिय निग्रह ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. चौथा जो साधारण धर्म आपल्याला दिसतो, चौर्याभाव अथवा अस्तेय. अस्तेय किंवा चौर्याभाव म्हणजे चोरी न करणे, चोरी न करणे किंवा इतरांनी दिलेली वस्तू न घेणे म्हणजेच चोरी न करणे आहे. जी वस्तू आपली नाही तिला आपली समजणे म्हणजे चोरी करणे होय. जर एखादी वस्तू आपली नाही आहे आणि तिला जर तुम्ही आपली समजत असाल, तर मात्र चोरी करणे. किंवा एखाद्याने एखादी वस्तू तुम्हाला दिली नसेल आणि तरी तुम्ही ते ठेवून घेत असाल आपल्या जवळ, तर ती मात्र चोरी करणे. या उलट जी वस्तू आपली नाही त्यावर अधिकार न सांगणे म्हणजेच अस्तेय होय. अस्तेय हे कृतीशी संबंधित आहे. अस्तेय हे कसं आहे? कृतीशी संबंधित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जी वस्तू आपली नाही तिला न घेणे म्हणजे अस्तेय. ठीक आहे, म्हणजे चोरी न करणे होय. त्याच्यानंतर पाचवा जो साधारण धर्म आहे तो आहे शौच अथवा शुद्धता. आता शौच अथवा शुद्धता, तर शुद्धता ही दोन प्रकारची असते, तसं तीन प्रकारची असते. एक आहे शारीरिक, मानसिक आणि वाचिक. या तिन्ही दृष्टीने शुद्धता पाळणे आवश्यक आहे. शारीरिक शुद्धता चांगले वस्त्र, निवास, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे याद्वारे पाळली जाते. मानसिक शुद्धता मनात वाईट विचार न येऊ देणे, चांगले विचारांना मनात घर थारा देणे, या सगळ्या मानसिक शुद्धतेमध्ये येते. आणि वाचिक शुद्धतेमध्ये वाणी नेहमी मधुर असणे, नेहमी सत्य बोलणे हे वाचिक शुद्धतेमध्ये येत असते. मनुष्याने आपले मन तसेच शरीर नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. तर आता शुद्धता म्हणजे काय? स्वच्छता किंवा मन आपलं काय म्हणतात, नेहमी स्वच्छ राहणे, याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? शुद्धता असं म्हटलेलं आहे. शुद्धताच्या बद्दल आपण आताच सांगितलं की शुद्धता आहे शारीरिक, मानसिक आणि वाचिक या तिन्ही प्रकारची असते. आणि शारीरिक, मानसिक आणि वाचिक शुद्धता काय आहे मी सांगितलेलं आहे. ओके. सातवं जे आपल्याला हे दिसतं ते आहे धी किंवा बुद्धी. बुद्धियुक्त व्यवहाराला धी म्हणतात. बुद्धीला योग्य मार्गाकडे वळविणे म्हणजे धर्म होय. म्हणजे जेव्हा आपण एखादा व्यवहार बुद्धियुक्त करत असतो, बुद्धीच्या आधारावर जेव्हा आपण एखादी कृती करत असतो, तेव्हा त्या कृतीला बुद्धी आधारित कृती असं म्हणतात. आणि बुद्धी आधारित कृतीला धर्म असं म्हटले जाते. बुद्धी मलिन झाल्याने मनुष्य योग्याला अयोग्य आणि अयोग्याला योग्य समजतो, आणि अशी बुद्धी अधर्माचे लक्षण असते. जर बुद्धी मलिन झाली असेल, घाणेरडी झाली असेल, बरोबर आहे, तर ते काय करेल? चांगल्या गोष्टीला वाईट समजेल आणि वाईट गोष्टीला चांगलं समजेल. जसं एखादा श्रीमंत मनुष्य इतरांच्या धनाची चोरी करीत नाही, तसेच तो लोभी सुद्धा नाही, परंतु जुगारातून मिळवलेल्या पैशाला किंवा धनाला तो योग्य समजतो. जुगार खेळणे किंवा न खेळणे हे योग्य की अयोग्य हे ठरविणे कोणाचा विषय आहे? तर हे ठरविणे बुद्धीचा विषय आहे. बुद्धी चांगली राहण्याकरिता भोजन, आचार, विचार सहाय्यक असतात. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो, त्याविषयी चर्चा करावी की नाही असं थोडंसं मनात शंका आहे. तरी पण आपण एक म्हणू की जर तुमची बुद्धी चांगली ठेवायची असेल, तर तुमची भोजनाची किंवा त्याकरिता भोजन, आचार विचार सहाय्यक असतात. आचार विचार सहाय्यक असतात हे मान्य आहे, परंतु त्यासाठी भोजन सुद्धा सहाय्यक असतं का बुद्धी चांगली राहण्यासाठी? तर याचं उत्तर आपल्याला हो असं देता येईल. जर तुम्ही सात्विक भोजन करत असाल, मांसाहार वगैरे टाळत असाल किंवा खूप तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ जर खाणं तुम्ही टाळत असाल, तर तुमची बुद्धी नेहमी सात्विक असेल, चांगली असेल. आणि ते काय म्हणतात, तुम्ही शांतयुक्त, बुद्धिप्रिय असे व्यवहार करू शकतात. परंतु जे लोक जादा मांसाहार करत असेल, जास्त तिखट खात असेल, किंवा असं म्हणता येईल
की आपल्याला की जास्त मसालेदार पदार्थांचं जर सेवन करत असेल, तर अशा व्यक्तींची बुद्धी ही कशी असेल, तापट आपल्याला दिसून येते. आता याबद्दल मला खूप काही माहित नाही. जेवढं वाचलं होतं थोडंफार त्याच्या आधारावर मी बोलतो आहे. तर बुद्धी हा सुद्धा एक साधारण धर्म आपल्याला भारतीय नीतिशास्त्रामध्ये सांगितलेला दिसतो. 8वं जे आहे ते आहे विद्या. ज्ञान विज्ञान प्राप्त करणे, त्यात लीन राहणे धर्माचे लक्षण आहे. म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे, विज्ञानाशी विज्ञानाबद्दल माहिती मिळवणे, हे काय आहे, धर्माचे लक्षण आहे. जे ज्ञान विज्ञानाच्या विपरीत आहे त्याचा त्याग केला पाहिजे. विद्या आणि शिक्षा यात भेद आहे. विद्या आचरण आहे, तर शिक्षा केवळ मन आणि इंद्रियांना कार्य करण्या इतपत सक्षम बनविते. उदाहरणार्थ, रसायनशास्त्र शिकून एखादा माणूस बॉम्ब बनविण्याची पद्धत आत्मसात करू शकतो, पण बॉम्बचा उपयोग कोणत्या परिस्थितीत किंवा योग्य किंवा अयोग्य हे त्याच्याद्वारे सांगितले जात नाही. म्हणून बॉम्ब बनविण्याची पद्धत आत्मसात करणे ही शिक्षा आहे, तर चांगले वाईट उचित अनुचित यात भेद करण्याची क्षमता निर्माण करणे, मनाला योग्य मार्ग वर घेऊन जाणे म्हणजे विद्या होय. तर त्यांनी विद्या आणि शिक्षा यामध्ये भेद केलेला आपल्याला दिसून येतो. विद्या म्हणजे काय, तर एक प्रकारचं आचरण आहे, आचरणयुक्त कृती आहे. तर शिक्षा किंवा शिक्षण, तर ही एक प्रकारची काय आहे, की हे एक प्रकारचं केवळ मन आणि इंद्रियांना कार्य करण्या इतपत ते सक्षम बनवत असतं. आपल्याला उदाहरण दिसतातच की खूप सुशिक्षित उच्च शिक्षित व्यक्ती सुद्धा वाईट कृती करताना आपल्याला दिसतात. सध्या कोविडची परिस्थिती सुरू आहे आणि कोविड या महामारीने संपूर्ण देशामध्ये थैमान माजवलेलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशातील काही हॉस्पिटल्स, काही डॉक्टर्स अन अननेसेसरी कित्येक लोकांना लुबाडताना आपल्याला दिसत आहे. ते सुशिक्षित नाही आहेत का, त्यांनी शिक्षण घेतलेलं नाहीये का, घेतलेलं आहे. जरी ते सुशिक्षित असले तरी पण त्यांनी विद्यार्जन केलेलं नाही आहे. विद्या ही कृतीशी संबंधित असते. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय उचित आहे, काय अनुचित आहे याचं आपल्याला ज्ञान असते. आपण जर आपल्या घरातलं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला असं दिसेल की आपली आजी किंवा आपले आजोबा हे त्या काळात शाळेत गेलेले नाही, त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही, परंतु मात्र त्यांना व्यवहार कसा करायचा, घर कसं चालवायचं, लोकांशी कसे संबंध ठेवायचे, कोणती कृती करणे योग्य आहे, कोणती कृती करणे अयोग्य आहे, याचं एक उत्तम ज्ञान त्यांना आहे. आणि म्हणून असे लोक जे आहेत ते विद्याजीवी लोक आहेत. सुशिक्षित जरी नसले, शिक्षित जरी नसले तरी विद्याजीवी लोक आहेत. आणि म्हणून विद्या आणि शिक्षा यामध्ये भेद केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरच जे साधारण धर्म आहे ते आहे सत्य. खरे बोलणे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. वस्तू जशी आहे तसे तिचे कथन करणे म्हणजे खरे बोलणे होय. तर सत्य हे सर्वांनाच मान्य आहे. जैनांनीही आपल्या पंचव्रतांमध्ये सत्य या व्रताचा स्वीकार केलेला आहे. बौद्धांनीही आपल्या पंचशिलामध्ये सत्याचा स्वीकार केलेला आहे. गांधीजींनी संपूर्ण आयुष्य सत्यासाठी झटलेले आपल्याला दिसून येतात. तर सत्याला कोणी टाळू शकत नाही. तर सत्य म्हणजे काय, तर नेहमी खरे बोलणे. ओके. त्याचप्रमाणे जी वस्तू जशी आहे तसंच तिचं वर्णन करणे म्हणजे सत्य होय. आणि त्या वस्तूनुसार तसं वर्णन केल्यानंतर तसं वागणे याला सुद्धा आपण सत्य असं म्हणू शकतो. तर प्रत्येकाने सत्यप्रिय व्यवहार असा करायला पाहिजे. असा एक धर्म आपल्याला भारतीय नीतिशास्त्रामध्ये सांगितलेला दिसून येतो. त्याच्यानंतरचा जो साधारण धर्म आहे अक्रोध. अक्रोध म्हणजे क्रोध सारख्या भावना उत्पन्न होऊ देणे, त्यांना मनात उत्पन्न न होऊ देणे, त्यांना मनात जागा न देणे म्हणजेच अक्रोध होय. क्रोध हे अनेक दुःखाचे कारण होय. त्यामुळे यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे. क्रोधासारखे द्वेष किंवा अवगुण यांना सोडून शांती ग्रहण करणे हा धर्म आहे. तर मनात क्रोधाला जागा न देणे हा सुद्धा एक साधारण धर्म भारतीय नीतिशास्त्रामध्ये सांगितलेला दिसून येतो. अशा प्रकारे भारतीय नीतिशास्त्रामध्ये 10 साधारण धर्माची सविस्तर चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. या 10ही साधारण धर्माचं त्या काळात जरी हे 10ही साधारण धर्म सांगण्यात आलेले होते, तरी पण आज पण या 10ही साधारण धर्माचं प्रत्येक मनुष्याने पालन करायला पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे.
किंवा असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आज आपण ज्यावर अध्ययन केलं ते आहेत भारतीय नीतिशास्त्रातील एक साधारण धर्म. धन्यवाद.